आता एवढं चलन कुठून गोळा होणार? हो काहीतरी लोकांकडून काही सहकार्य, काही लोकांकडून हा, सहकार्य काही करून. काही शेतीचा काही माल पाणी कापूस पिके, बाजरी. म्हणजे शेतीतला माल हे करून यांना लोकसभा लढवण्याची इच्छा. खरं तर आज शेतकरी माणूस आहे, सध्याचा सरपंच पण आहे. त्या हिशोबाने त्यांना गावच्या आसपास त्यांना परिसरात कसं वातावरण आहे? भरपूर सपोर्ट पण भेटतोय त्यांना. पहिले कसं पाण्याचा प्रश्न, हां सर्वात जास्त दाखवतो. हा रोडचे प्रश्न, हा पाण्याचा प्रश्नच मोठा आहे. हा आणि अजून या नमस्कार, मी ओमकार शेंबडे. आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज. खरं तर बीड जिल्हा अतिशय वारंवार मी म्हणतो की धक्का देणारा जिल्हा आहे आणि याच जिल्ह्यात अजून एक धक्का घडला आहे. कारण की आता लोकसभेचं वारं वाहत असतानाच भाजपकडून पंकजाताईंची उमेदवारी जाहीर झालेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पाची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक लोंढे असतील यांसारख्या नेत्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. पण एक शेतकरी आणि एक गावचा सरपंच, खरं तर मंगेश साबळेसारखे सरपंच तुम्ही पाहिले, त्यांनाही लोकसभा लढण्याची इच्छा होती. ते सुद्धा लोकसभेसाठी तयारी करताय. अतिशय चांगला त्यांचं बी चालू आहे. आणि त्याच अनुषंगाने बीडमध्ये सुद्धा या ज्या जन्मभूमीत खरं तर मनोजदादा जरांगे यांचा जन्म झाला, त्याच जन्मभूमीतून एक सरपंच, आता रनिंग सरपंच आपल्यासोबत आहेत. त्यांनासुद्धा लोकसभा लढवायची इच्छा आहे आणि आपण त्यांच्याच या शेतामध्ये आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता या शेतामध्ये आपण त्यांना आज कव्हर करतो आहे. खरं तर प्रेस महाराष्ट्रासाठी ही एक नवीन आणि सर्वात मोठी बातमी आहे की आपण एक सरपंच व्यक्ती आणि त्यांचा राजकीय पाठबळ याच्यात आहेच, पण एक लोकसभेची तयारी त्यांनी केलेली आहे आणि लोकसभेसाठी ते आता जनतेसमोर येत आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहेत की काय नेमकं कशी तयारी चालू आहे. सर्वप्रथम सरपंच साहेब नमस्कार, काय नाव सांगत तुमचं? देवीदास यशवंत शिंदे. देवीदास यशवंत शिंदे मातुरी गावचे सरपंच आहे ते. आणि ज्या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांच्यासारखे या परिसरात खेळे, त्या परिसरातील हे तरुण सरपंच आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय काय कशी लोकसभेची तयारी आहे तुमची? अपक्ष लढायचा. अपक्ष लोकसभा लढवणार आहेत. हो. काय परिसरातून कशा नेमकं जनतेच्या प्रतिक्रिया काय येतात या 2-3 दिवसात, जसं तुम्ही जाहीर केलं की अपक्ष लढणार आहे? जनतेच्या काय प्रतिक्रिया? जनते का हो बोलली, जनता लढा म्हणली. आणि त्याच अनुषंगाने हे या मातुरी परिसरातून अपक्ष बीड लोकसभा लढवत आहे. खरं तर लोकसभेसारखं माध्यम का निवडलं लढण्यासाठी? सर ते का एक इच्छा झाली एक. हां काय समाजासमोर काय भावना घेऊन तुम्ही जाणार आहेत, काय विकास घेऊन तुम्ही लढण्याचा प्रयत्न करता? हे जे भाजपकडून पंकजा मुंडे यांच्यासारखे उमेदवार दिलेत, ज्योती मेटे अपक्ष लढण्याची तयारी करताय, त्यामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे राष्ट्रवादीकडून करताय, वंचित बहुजन आघाडीकडून लोंढे आपलं अशोक हिंगे तयार झालेत. आता तुम्ही बी अपक्ष लढवताय. काय नेमकं काय एक जनतेसमोर काय तुमचं असं हे घेऊन जायचं तुम्हाला? जनतेसमोर काय आता आपलं विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती तुम्ही प्रश्नावर आपलं ठाम राहायचं. नक्कीच आपण पाहू शकता सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती मला लोकसभा लढवायची. खरं तर एकंदरीत आता जर लोकसभेचं नियोजन पाहिलं तर ह्याच्यासाठी चलन खूप लागतं आणि एकंदरीत आता समाजासमोर जायचं आहे. मग आता एवढं चलन कुठून गोळा होणार? हो काहीतरी लोकांकडून काही सहकार्य, काही लोकांकडून सहकार्य करून. काही शेतीचा काही माल पाणी कापूस पिके, बाजरी. म्हणजे शेतीतला माल हे करून यांना लोकसभा लढवण्याची इच्छा. खरं तर असा ध्येयवेडा माणूस खरंच महाराष्ट्रात बीडमध्ये आहे, याचं मला पहिल्यांदाच आपल्या प्रेस महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्ही बघताय. शेतीचं सामान आता काय, शेती किती एकर आहे आपल्याकडे? शेती 5 एकर आहे. 5 एकर शेती आहे. त्यामध्ये सरासरी उत्पन्न किती निघत असेल? सरपंच तुम्ही गावचे एक प्रथम नागरिक आहेत. 4-5 लाख रुपये निघते. 4-5 लाख रुपयाचं उत्पन्न काढताय आणि आता सगळे लोकसभेसाठी म्हणजे जनतेसाठी लावायचे. खरं तर ही भूमिका मला स्पष्ट पटलेली आहे, कारण की प्रेस महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगण्याचा मित्रांनो एक प्रयत्न आहे की असा माणूस, ध्येयवेडा माणूस तुम्ही पाहताय की जो शेतीचं उत्पन्न लावून आपल्या जनतेसाठी खरं तर एक विकास म्हणून पुढे घेऊन चाललेला आहे. काय अजून काय परिसरात काय विकास वाटतो तुम्हाला घडावं? इकडे जे खासदार होते प्रीतमताई मुंडे, चालू खासदार होत्या, त्या किती वेळेस इकडे परिसरात आल्या बरं? इकडे कधी आल्याच नाहीत ना.
कधी आम्ही पाहिलंच नाही इकडे आलेले. त्या अनुषंगातून इकडे विकास काय आहे का त्यांचा? विकास काय आता थोडाफार आता असतो, पण काय एवढा मनात नाहीच पाहिजे तेवढा. मग आता डायरेक्ट या सर्वांचं तुम्ही आव्हान करताय की मीच लोकसभा लढवणार, मीच जिंकणार, अशी या भावनेतून खरं तर तुम्ही लोकसभा लढवताय. एक शेतकरी आहेत आणि या मातुरी गावचे प्रथम नागरिक सरपंच, रनिंग सरपंच आहेत. आपल्यासमोर त्यांचे सोबत जोडीदार बी आहेत. काय एकंदरीत काय सरपंचाकडनं आता लोकसभा लढवला तयारी केली त्यांनी, काय तुमचा प्रतिसाद कसा आहे ना त्यांच्या मागच? काय नेमकं कशी इकडला परिसर कसा वाटतोय तुम्हाला, कौल कसा वाटतोय इथं मतदान परिसर मतदान खरं तर ही भावना इकडली तयार होण्याचं कारण की या परिसरात जर लक्ष दिलं असतं, या व्यवस्थेनं या सर्व परिसरात जर लक्ष दिलं असतं तर यांच्यासारखे देवदास भाऊसारखे सरपंच लोकसभा लढलेच नसते. ही भावना यांची आहे. माझ्यासमोर एक तरुण बी आहे. काय सांगशील, काय प्रथमतः तुझं मतदान आहे का? हो आहे ना. काय नेमकं देवीदास भाऊ सरपंच पदावर अजूनही त्यांची अपेक्षा आहे की मी लोकसभा लढवायलाच पाहिजे, कारण नवीन माणसाला कधी नाही का संधी भेटायला पाहिजे ना, कधी ना कधी. तेच सरकार तेच ऐकू आम्ही बोर झालेलो आहे. आता पंकजाताई एकीकडून तगडी फाईट करणार, एकीकडून बजरंग बाप्पा तगडी फाईट करणार, आणि आता ज्योती मेटे सुद्धा या परिसरात पिंजून काढताय आणि लोकसभेसाठी तयारी करताय. याच्यात देवीदास भाऊसारखे एक सरपंच व्यक्ती, एक शेतकरी व्यक्ती या लोकसभेला आव्हान करतोय, या लोकसभेला लढवण्याचा प्रयत्न करतोय. एक सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे, सध्याचा सरपंच पण आहे. त्या हिशोबाने त्यांना गावच्या आसपास त्यांना परिसरात भरपूर सपोर्ट पण भेटतोय त्यांना. आता तुम्ही डवरे चालू करणार आहे, कधी डवरे चालू करणार? डवरे चालूच आहेत सध्या, पण मोटरसायकलवर वगैरे असतं त्यांचे स्वतः ड्रायव्हर करते. या खरं तर तुम्ही आताच ते म्हणाले की मी मोटरसायकलीवरती तुम्ही फिरताय, कसा गावातून रिस्पॉन्स येतोय बरं? काय म्हणतायत जेव्हा तुम्ही जनतेकडे जाताय की मला अपेक्षा लढवायची आणि ही अपेक्षा घेऊन तुम्ही जनतेपर्यंत जाताय, मला हे करायचंय, नेमकं काय तुम्हाला असं का वाटलं बरं की मी लोकसभा लढवावी? लोकांची सेवा होईल. लोकांची सेवा. आता तुम्ही रनिंग सरपंच आहात, सरपंच असतानाही मला लोकसभेपर्यंत जायचे आणि मला ती जिद्द गाठवायची, असा यांचा एकंदरीत तुम्ही यांना पाहताय की यांची जिद्द आहे की मी लोकसभा बी लढवावी. एकंदरीत आता माझा थोडा किचकट प्रश्न आहे, आणि प्रश्न असा आहे, एकंदरीत या इथलच्या परिसरात नाही तर अख्ख्या 6 तालुक्यात तुम्हाला जर मतदान झालं, 6 तालुक्याने तुमच्यावरती ही जबाबदारी दिली की तुम्ही लोकसभेसाठी आहात, इच्छुक आहात, तर तुम्हाला जर जबाबदारी दिली तर मग काय तुमची काय पहिली काम काय असणार तुमचं? जर सरपंच म्हणून तुम्हाला आत्ता या मातुरीकरांनी निवडून दिलंय, तर लोकसभेत तुम्हाला जर निवडून दिलं तर काय तुमच्या भावना असणार आहेत? काय नेमकं पहिलं विकास काम काय असणार आहे? पहिलं विकास पाण्याचा प्रश्न, सर्वात जास्त दटव. रोडचे प्रश्न, पाण्याचा प्रश्नच मोठा आहे आम्हाला. आणि अजून या मला तर खरंच हा प्रश्न विचारायचा आहे, कारण की तुम्ही सरपंच आहात. मला एक तुम्हाला या परिसरात सर्वात जास्त पाणी टंचाई आहे. याच्यावरती प्रेस महाराष्ट्राने तुम्ही पाहिलं की याच्यावरती बी मुद्दा उठवला होता, आणि आता हीच भावना घेऊन खरं तर हे चालले की मला पाण्याचा प्रश्न इथलचा सर्वात जास्त महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे, आणि त्याच भावनेतून हे पुढे चाललेत. पाणी अजून काय तुम्हाला वाटते या परिसरात? आता पाण्याचा प्रश्न तर मोठाच आहे. आता छोटे मोठे काहीतरी कामं शेवटी होणारच, रोड होतील. नक्कीच आपण पाहू शकता, हे होते देवीदास शिंदे, भावी लोकसभेसाठी रणशिंग फुकतायत. खरं तर यांसारखे व्यक्तिमत्वाने या सरपंच पदावरून डायरेक्ट लोकसभेसाठी जावं ही खरं तर काळाची गरज होती. आणि एकीकडे बलाढ्य शक्ती अशी ज्यांच्याकडे आडमाप कोट्याधीची प्रॉपर्टी आहे, त्यांना सोडून अशा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो मोटरसायकलीवरती फिरून आपलं लोकसभेसाठी इच्छुक आहे. यासाठी कॅमेरा पर्सन सोन्या पाटीलसह मी ओमकार शेंबडे थांबतो. धन्यवाद.